गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वीची 21वी कविता प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा अभ्यासणार आहोत. अगोदर ही कविता आपण गाणार आहोत आणि त्यानंतर कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका, कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. पहा, ही जी कविता आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, या कवितेचे कवित्री आहेत सुकन्या आगाशे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेमध्ये कवित्रीने आपल्याला सांगितले आहे की चुका झाल्या तरी चालतील, पण सतत प्रश्न विचारा, कारण प्रश्नांच्या उत्तरातून ज्ञान मिळेल आणि आपली प्रगती होईल, असा संदेश या कवितेतून कवित्रीने आपल्याला दिलेला आहे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. बघा, कवित्री मुलांना म्हणतायत की प्रश्न विचारा, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा. हे असेच का आहे, ते तसेच का आहे, सतत प्रश्न विचारायला हवे, कारण शिकताना चुका ह्या होणारच आहेत. शिकताना लाख चुका झाल्या तरी होऊ द्या. आपले शिक्षण घेणे कधी संपत नाही, ते सतत सुरू असते. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का. पेंग्विन, पेंग्विन म्हणजे दोन्ही पायांवर उभा राहणारा एक पक्षी. कवित्री म्हणतात तुम्ही असे प्रश्न विचारा की कुत्र्याची शेपूट वाकडी का आहे. पेंग्विन हा जो पक्षी आहे दोन पायांवर उभा राहणारा, या पेंग्विन पक्ष्याची मान आखूड का आहे. क्रिकेटची बॅट लाकडी का आणि सापाची चाल वाकडी का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. क्रिकेटची बॅट लाकडी का आहे. साप सरपटतो त्यावेळेस तो वेडे वाकडे सरपटतो, ते का, त्याची चाल का वाकडी आहे, असे प्रश्न विचारायला हवे. वटवाघळं रात्री फिरतात का, मासे पाण्यात तरतात का. वटवाघळ, वटवाघूळ असा पक्षी आहे रात्री फिरणारा आणि दिवसा झाडावर उलटा लटकणारा पक्षी आहे. मग हे वटवाघळ रात्री का फिरतात, मासे पाण्यात का तरतात. पतंग,
पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का? पतंग हा असा एक कीटक आहे जो दिव्याच्या ज्योतीवर प्राण देतो आणि काजवे हा रात्री चमकणारा एक कीटक आहे. मग हे काजवे चमचम का करतात, पतंग दिव्यावर का मरतात, असे प्रश्न कवित्री मुलांना विचारायला सांगते आहे. खोकल्याची उबळ येते का, सर्दीत नाक गळते का, मेंदूला वास कळतो का, आठवणीने उचकी लागते का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. मुलांनो, तुम्ही असे प्रश्न विचारा की खोकल्याची उबळ का येते, सर्दीने नाक का गळते, मेंदूला वास कधी कळतो का, आठवण आल्यावरच आपल्याला उचकी का लागते, असे प्रश्न कवित्री मुलांना विचारायला सांगते आहे. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. तारे रंगीत असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, म्हणजे पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्या ग्रहावर सजीव प्राणी आहेत का, परग्रहावर आपल्यासारखा माणूस दिसेल का, असे अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायला सांगता आहेत. कवित्री मुलांना असे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत आहे, कारण जोपर्यंत मुलांचे कुतूहल वाढणार नाही तोपर्यंत नवीन माहिती घेण्यास शिकण्यास ती स्वतःहून तयार होणार नाहीत. म्हणून कवित्री सुकन्या आगाशे आपल्याला प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा या कवितेतून नेहमीच नवीन नवीन प्रश्न आपण विचारायला हवे आणि त्यातून आपण ज्ञान प्राप्त केले पाहिजे, त्याची उत्तरं मिळवली पाहिजे, असा संदेश देत आहे. कवितेचे प्रश्न उत्तरं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.